न शुष्केण चार्द्रेण जहार नमुचे शिराह तम तुष्टूर मुनिगणा मल्लेष्टा वा किरण विभुम. क्षणात त्यांनी विचार केला की अरे, जे शुष्क नाही म्हणजे वाळलेलं नाही आणि जे ओलं नाही असं काय असावं. हे विचार केल्याबरोबर त्याच्या लक्षात आला, अरे फेस, पाण्यावरचा जो फेस असतो तो वाळलेलाही नसतो आणि तो ओलाही नसतो. याप्रमाणे न शुष्केण चार्द्रेण जहार नमुचे शिराह इति शक्रम विषंदी विषदंत महावाग शरीरी नायम शुष्के रथो नार्द्रे वधमर्हती दानवाहा. याचा उल्लेख वेदात देखील आढळतो. याप्रमाणे त्यांनी ताबडतोब मयास्मय वरो दत्तो, याला दत्त नाही म्हणून त्यासाठी एक उपाय यांनी शोधला आणि समुद्राचा जो पाणी आहे ध्यायन फेन मथा पश्च दुपाय मुभयात्मकम. उपाय मुभयात्मकम, उभय म्हणजे दोन, जो वाळलेलाही नाही आणि ओलाय नाही. ध्यायन फेन मथा पश्च, फेन फेन म्हणजे फेस, समुद्राचा फेस ताबडतोब घेतला. म्हणजे पहा, ज्याला शस्त्र उपयोगी पडत नाही तो गुळाने मरतो. आपण म्हणतो ना कधी कधी, विषाने जो मरत नाही तो गुळाने सुद्धा एखाद वेळेला मरतो. त्याप्रमाणे या हातामध्ये त्यांनी फेस घेतला आणि फेस फेकून मारल्याबरोबर नमुची ठार झाला. आकाशामधून पुष्पवर्षाव झाला. गंधर्व मुख्य जगुर्विभाषो परावत सम्म. आकाशामधून गंधर्व नृत्य करू लागल्या आणि देवानी दुंदुभे वाजवल्या. याप्रमाणे हा ठार झाला. इकडे बली हा खिन्न झाला. अरे, बलिष्ठोषणा स्पृष्टा. उषणा म्हणजे शुक्राचार्य यांनी बळीला सांगितलं, बळे तू काही काळजी करू नकोस, थांब, आपण पराजितोपी नाखिद्य, तुम्ही जरी पराजित झालेला असला तरी घाबरू नका, कारण खेद करू नका, याचा वचपा आपण काढल्याशिवाय राहणार नाही. इकडे घटना अशी घडली. बादरायणी वाच या अध्यायामध्ये बादरायणी म्हणजे प्रत्यक्ष व्यास महर्षी, बादरायण व्यास हे यांच्या तोंडून काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. जेव्हा एखादी गूढ गोष्ट, भागवतकाराचं वैशिष्ट्य असे की जेव्हा एखादी गूढ, एखादी अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गहन गोष्ट जी आम्हाला उकलू शकत नाही ती जर सांगायची असेल तर बादरायणीरु वाच असा उल्लेख येतो. आणि म्हणून या ठिकाणी बादरायणी म्हणजे प्रत्यक्ष व्यास महर्षी हे सांगू लागले. वृषध्वजो निशम्येदम यौषधरूपेण दानवान. ते म्हणाले वृषध्वजो, वृषध्वज म्हणजे प्रत्यक्ष महादेव. हे वृष म्हणजे बैल किंवा नंदी, नंदी ह्या त्यांचा ध्वज आहे ते महादेव, अर्थात नंदीवर बसणारे नंदीश्वर. यांना एकदा प्रश्न पडला. हो म्हणले, देवानी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं म्हणे, आणि मोहिनीचं रूप धारण करून कसं काय होऊ शकतं म्हणले. साध्या एका राक्षस कसं काय फसू शकतात. आणि त्यांनी फसलेचे फसले आणि अमृत देखील देऊन टाकलं म्हणले. एवढं कसं काय फसले, कसं काय असं झालं असेल. म्हणून मनात प्रश्न निर्माण झाला. मोहित असुरगणान, असुरांना मोह निर्माण केला आणि इकडे देवांना मात्र अमृतपान करविलं आणि राक्षस मात्र उपाशी राहिले. असं कसं घडलं असेल. म्हणून स्वतः महादेव एके दिवशी स्मरणामध्ये तल्लीन झाले आणि विष्णूचं स्मरण त्यांनी केलं, प्रार्थना केली. आता विष्णू सर्वत्रच आहेत. प्रार्थना केल्याबरोबर विष्णूची प्रार्थना त्यांनी अत्यंत मनाने केली. देवा, मला एक सांगा की तुम्ही हे रूप कसं काय धारण केलं. या ठिकाणी केलेली प्रार्थना वर्णन करण्यात आलेली आहे. एकस्त्वमेव स्वयंच. महादेव प्रार्थना करतात, देवा एकच आहात परंतु अद्वय, आपण अद्वितीय आहात, आपलं एकच रूप सर्वत्र आहे. आणि तदसत, या ठिकाणी महादेवाने फार मार्मिक शब्द वापरलाय. स्वर्णं कृताकृतमिवेह न वस्तु भेदा. या ठिकाणी एक तत्वज्ञान आपल्याला विवरण केलेलं दिसतं. कोणतं की तुम्ही अद्वितीय आहात, एकच आहात, पण सदसत द्वयमद्वयंच, तुम्ही सत आणि असत हे दोन्ही तुमचं स्वरूप आहे. म्हणजे माया हे देखील ईश्वराचं स्वरूप आहे आणि स्वतः ईश्वर हा तर
निर्गुण निराकार निर्विकार आहे. ब्रह्म हे निर्गुण निराकार निर्विकार आहे. आणि जेव्हा मायेचा आश्रय ते घेतं तेव्हा सगुण साकार होतं. तोही भगवंताचं स्वरूप आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच तुमचं स्वरूप आहे. द्वयमद्वयंच तुम्हीच झाला. ज्याला ब्रिदलमिव असं म्हणतात. वेदामध्ये उपनिषदामध्ये एक संदर्भ आहे. सहज आपल्याला विषय निघाला म्हणून सांगतो. ब्रिदलमिव. ब्रिदलमिव म्हणजे काय हो? द्विदल. ज्याप्रमाणे हा हरभरा आहे. ब्रिदल म्हणजे हरभरा. हा हरभरा जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा हा हरभरा एक आहे का दोन आहेत? हरभरा एकच आहे. हरभरा एक आहे ना, पण तो द्विदल आहे. जेव्हा आपण त्याचे दोन भाग करतो, हरभरा भरडला की त्याची डाळ होते. काय झालं हो म्हणले? हरभऱ्याची डाळ झाली. हरभऱ्याची डाळ झाली. आता आधी तर तो हरभरा होता. आता ती कसं काय झाला? तोचा ती कसा झाला? तो हरभरा आणि ती डाळ. अरे हो, लिंग बदललं, नाव बदललं, रूप बदललं. रूप बदललं, हरभऱ्याची डाळ झाली म्हणजे नाव बदललं, रूपही बदललं, दोन भाग झाले. आणि नावही बदललं, रूपही बदललं आणि लिंगही बदललं. हो, एकाच हरभऱ्याचं हे झालं का नाही? बरं, नुसत्या हरभऱ्याचं काहीच झालं नसतं. पण जेव्हा त्याची डाळ होते तेव्हा ती डाळ झाल्याबरोबर त्याचं पुरण होतं, त्याचं वरण होतं. कशाचं झालं हो पुरण वरण? हरभऱ्याचं झालं का? नाही, डाळीचं झालं. म्हणजे ती डाळ झाल्याबरोबर ती संसारात येते. संसारात आल्याबरोबर तिचा विस्तार वाढतो. ती पुरण होतं, वरण होतं, त्याचप्रमाणे त्याचे वेगवेगळे एकाच डाळीचे वेगवेगळे रूप होतात. त्याची चटणी होते, डाळीचं आहे. वरण कशाचं आहे? डाळीचं आहे. आमटी कशा, म्हणजे हे सगळं डाळीचं आहे. हरभरा कुठे गेला? हरभरा नावच राहिलं नाही त्याचं. खरं म्हणजे हरभऱ्याची डाळ झाली, पण डाळ नामरूपाला आल्याबरोबर संसारात पडली, ती माया आहे. आणि जो हरभरा आहे तो आहे ब्रह्म, तो आहे ईश्वर. पण त्याचा दोन भाग झाले. त्याचं एकदल असता तेव्हा त्याला हरभरा म्हणतो आपण. पण द्विदल झालं की तो मायेचा स्वरूपाचं त्यांनी स्वीकार केला, सगुणाचा स्वीकार केला आणि सगुण निर्माण झालं की नामरूपात्मक विश्व निर्माण झालं. एक उदाहरण म्हणून सांगितलं. हे उपनिषदातलं उदाहरण आहे. याप्रमाणे द्विदलमिव, त्याप्रमाणे ईश्वर सुद्धा असाच आहे. तो द्विदल, तो आधी एकच आहे, पण एक भगवान एकच आहे. एकम सत विप्राह बहुधा वदंती. सत एकच आहे, परंतु विप्राह बहुधा वदंती. विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नावाने पुकारतात, वेगवेगळे नाव त्याला देतात. आणि म्हणून स्वर्णम कृताकृतमिव नमस्तु भेदा. ठिकाणी शंकर महादेव म्हणतात सुवर्ण याचे अलंकार होतात, पण मूळ सुवर्ण हे तेच आहे. त्याचे अलंकार जरी किती झाले तरी सुद्धा मूळ सुवर्णात बदल होत नाही. मूळ सुवर्ण कायमच राहतं. अलंकार किती बदलतील. एक अलंकार केला, तो मोडला, दुसरा केला, तो मोडला, तिसरा केला, पण सुवर्ण बदललं का? आणि यालाच आपण आपल्या संत वाङ्मयामध्ये अनध्यस्त विवर्त असं म्हणतात. विवर्त आहे, थोडी तत्वज्ञानाची भाषा आहे. अनध्यस्त म्हणजे प्रत्यक्षात ते भासित होणारा अलंकार आहे, पण तो अलंकारही खरा आहे आणि सोनंही खरं आहे. ही भूमिका संत वाङ्मयाने घेतली. म्हणून तर चिद्विलासवाद आला. चिद्विलासवाद उगा आला नाही. चिद्विलासवादाच्या मागे भूमिका कोणती आहे? मायावादाची नाही आहे. मायावाद काय मानतो? मायावाद असं म्हणतो की जग मिथ्या आहे, ब्रह्म तेवढं सत्य आहे. पण चिद्विलासवाद असं मानतो की ब्रह्मही सत्य आहे आणि जगही सत्य आहे. कशामुळं? तर जग नुसतं भासित होत नाही, तर तो अनध्यस्त विवर्त आहे. अलंकार काय फक्त भासित होतो का? नाही, अलंकार आहेच आहे, ते नामरूपात्मक स्वरूप आहेच आहे, पण ते मूळ सोन्याचं आहे. म्हणून सोनं या स्थानावर हा अलंकार आहे. म्हणून अधिष्ठान आणि जसं सत्य आहे तसं अलंकार, त्याचं रूपात्मक स्वरूपही सत्य आहे. यालाच अनध्यस्त विवर्त असं म्हणतात. त्यामुळं याला वेगळ्या प्रकारचा परिणामवादही म्हणतात. वास्तविक एक परिणामवाद असा आहे की जो दूध मुराले स्वभावे तेची दही. दूध मुराले स्वभावे तेची दही म्हणजे दुधाचं दही होतं, हा झाला परिणामवाद. पण
दुधाचं दही झालं, पण दह्याचं पुन्हा दूध होतं का? नाही होत. हा वेगळ्या प्रकारचा परिणामवाद आहे. म्हणून इथे मात्र सुवर्णाचं अलंकार होतात आणि अलंकाराचं पुन्हा सुवर्ण होतं, आणि म्हणून याला अनध्यस्त विवर्त असा शब्द संत वाङ्मयात वापरलेला आहे. शंकराचार्यांनी विवर्तवाद वापरला, पण संत अध्यस्त विवर्त हा नवीन एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आला, आणि ती संज्ञा आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणून परिणामवादामध्ये दुधाचं दही होतं, पण दह्याचं पुन्हा दूध होत नाही. पण अनध्यस्त विवर्तामध्ये किंवा या प्रकारच्या परिणामवादामध्ये सोन्याचा अलंकार होतो आणि अलंकाराचं पुन्हा सुवर्ण होतं. म्हणजे ब्रह्माचं जग होतं आणि जगाचा पुन्हा ब्रह्मस्वरूप होतं. या ठिकाणी हे अगदी लागू पडतं, कारण ब्रह्म हेच जगादाकार झालं आणि जग हेच पुन्हा ब्रह्मामध्ये विलीन झालं. याप्रमाणे भगवान शंकरांनी ही स्तुती केली. अज्ञानस्त्वयि जनैर्विहितो विकल्पो यस्मात् गुणैर्व्यतिकरो निरुबाधकस्य. हे देवा, आपण निरुपाधिक आहात, परंतु नामरूपात्मक स्वरूप आपण धारण करता. त्वां ब्रह्म केचिदवंचित धर्ममेके एके परम सदसतो पुरुषम परेशम. भगवान शिवशंकर म्हणतात, खरं म्हणजे आपण एकच आहात, परंतु तुम्हाला वेगवेगळे नावं लोक देतात, वेगवेगळ्या पद्धतीने तुमची उपासना करतात. कुणी तुम्हाला धर्म म्हणतात, कुणी तुम्हाला ब्रह्म म्हणतात. आपल्याकडे एक श्लोक आहे ना, कोणता? यम शैवा समुपासते शिवैति ब्रह्मेति वेदांति नो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव कर्तेति नैयायिकाः अर्हन्नित्यपि जैन शासनरता कर्मेति मीमांसकाः सोऽयं वो विदधातु वांछित फलं त्रैलोक्यनाथो हरिः. काय सांगितलंय त्यांनी? यम शैवा समुपासते शिव इति. शैव लोक ज्याला शिव म्हणतात तोच ब्रह्मेति वेदांतिनो, वेदांती लोक त्याला ब्रह्म म्हणतात. बौद्धा बुद्ध इति, बौद्ध लोक त्याला बुद्ध म्हणतात. आणि कर्तेति नैयायिक तर जैन त्याला अर्हन म्हणतात. आणि कर्मेति मीमांसकाः, मला कर्म म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. म्हणून हे सगळं स्वयंभो विदधातु वांछित फलम त्रैलोक्यनाथो हरिः. तो एकच हरी आहे, तो एकच त्रैलोक्यनाथ आहे, ज्याला वेगवेगळ्या नावाने पुकारलं जातं. म्हणून मीमांसक त्याला धर्म किंवा कर्म म्हणतात, वेदांती त्याला ब्रह्म म्हणतात. आणि त्वां ब्रह्म केचिदवनंतु धर्ममेके एके परम सदसतो पुरुषम परेशम. अन्ये वयंती नवशक्तियुतम परम त्वाम. कुणी तुम्हाला नवशक्तियुक्त म्हणतात. या ठिकाणी 9 तत्वाला देखील मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी 9 तत्व मानलेले, पंचमहाभूत, त्याचप्रमाणे मन, आत्मा, दिग आणि काल, नवांशी, याप्रमाणे त्याला 9 तत्वाचा देखील विचार केलेला आहे. आणि या ठिकाणी जे 9 पद्धतीने भूमिका मांडलेली आहे, 9 दृष्टिकोन मांडलेले आहेत, ते कोणाचे? त्यांनी वर्णन केलंय की नवशक्तियुक्तम, 9 शक्ती मानल्यात ईश्वराच्या. त्या कुणी मानल्यात? तर त्या पांचरात्रांनी मानल्यात. पांचरात्र म्हणजे तंत्रात्मक ग्रंथ आहे, त्याला आपण आगम ग्रंथ असं म्हणतो. वेदामध्ये 2 प्रकार, निगम. तर निगम म्हणजे ज्ञान, पण तंत्र आहे. मग नारद सुद्धा पांचरात्र तंत्र, नारदांनी काही तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामध्ये विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, प्रभ्वी, सत्या, ईशाना आणि अनु असे 9 शक्ती मानलेले आहेत. आणि या 9 शक्तीतून भगवान प्रगटतो असं मानलेलं आहे. याप्रमाणे हे देवा, केचिन महापुरुषमव्ययमात्मतंत्रम. तेव्हा अशा पद्धतीची स्तुती केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले, विष्णू प्रसन्न झाले. तुम्ही एवढी स्तुती केली, त्या नाम कशासाठी? माझी प्रार्थना कशासाठी केली? मी तुमच्या समोर उपस्थित झालोय असं म्हटलं की शंकर म्हणतात, महाविष्णू, माझ्या मनात एक शंका आहे. म्हणे काय? कौतूहलाय दैत्यानाम एवं अभ्यर्थितो रहस्य भाव गंभीरम गिरीशम प्रत्यभाषत. म्हणे की तुम्ही मोहिनी रूप धारण केलं आणि राक्षस फसले, आणि तुम्ही अमृत सगळं देवांना अर्पण, कसं काय झालं? कसे फसले हो? म्हणले
असं म्हणल्यावर भगवंतानी एक सुंदर हास्य केलं, स्मित हास्य केलं. आणि कौतूहलाय दयाना, भगवान म्हणतात अहो ते एक कुतूहल होतं, ती एक लीला होती माझी, ती एक गंमत होती. ती राक्षस त्याला फसले. तुम्ही नुसते देव नाही, देव देव जगतपते, तुम्ही सर्व देवांचे प्रमुख आहात, तुम्ही प्रत्यक्ष योगीश्वर आहात. म्हणून कार्य करायचं होतं, म्हणून मी एक रूप धारण केलं. ततेहम दर्शयिष्यामि दृश्यो सुरसत्तम. रूप दाखवा ना तुमचं ते एकदा मोहिनी रूप मला दाखवा. कामिनाम बहुमंतव्यम संकल्प प्रभवोदयम. माझी इच्छा आहे. देव म्हणाले अहो महादेवा, हे राक्षस हे वेडे, राक्षस हे अज्ञानी आहेत, राक्षस हे केवळ या कामक्रोधामध्ये ते फसले, तुम्ही फसणार नाही म्हणले. मला एकदा ते रूप बघायचे. असं म्हटल्याबरोबर ततो दर्शोत्पल वरस्त्रियम. भगवंत म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. अहो पार्वती गणजवळ बसलेले होते. शंकरांनी भगवंत रूपाची प्रार्थना केल्याबरोबर काही डोळे एक पापणी लवायच्या आणि पवन तयार नाही, परंतु अचानक सुंदर उपवन तयार झालं. ततो ददर्शोपवनम वरस्त्रियम विचित्र पुष्पारुण पल्लव द्रुमे. पाहता क्षणीच एक सुंदर उपवन तयार झालं. त्या उपवनामध्ये, बगीच्यामध्ये अनेक विध प्रकारच्या रंगांची फुलं होती, अनेक सुगंधित फुलं, त्याचप्रमाणे पानं, लाल लाल कोवळी कोवळी पानं निर्माण झालेली. विक्रीडतीम कंदुक लीलया लसद. आणि एक दूर त्या झाडाच्या आड, झुडपाच्या आड एक स्त्री महादेवानी पाहिली. ती एक चेंडू खेळत चाललेली होती. कंदुक लीलया लसद दुकूल पर्यस नितंब मेखलाम. आणि तिने मेखला धारण केलेली होती. गळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे अलंकार धारण केलेले होते, दागदागिने धारण केलेले होते. पायामध्ये पैंजण, सुंदर वेणी घातलेली होती आणि त्याला छान अशा प्रकारचे फुलं लावलेली होते. आवर्तनोद्वर्तन कंपितस्तनम प्रकृष्ट हारो बरे पदे पदे. आणि चालता चालता, चेंडू खेळता खेळता, मोठ्या गमतीने, लीलेने चेंडू उडवत 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 ती निघालेली. या झाडाच्या आडून त्या झाडाच्या आड जाते, त्या झुडुपाच्या आडून या झुडपाच्या आड जाते. आणि महादेव असे 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 बघू लागले. हो कोण आहे हो म्हणले. कोण आहे होती. प्रभृज्य मानानिव मध्यश चलत. आणि तिचं चालता चालता चालता, पळता पळता तिचं संपूर्ण अंग हलत होतं. तिच्या संपूर्ण डौलदार शरीराचे आकर्षक अशा प्रकारचे विभ्रम होत होते. दिक्षुभ्रमत कंदुक चापलेर भृशम. आणि त्या चेंडूच्या नादात पळता पळता तिच्या वस्त्राचंही तिला भान राहिलेलं नव्हतं. त्याचप्रमाणे केस सगळे विस्कटत चाललेले होते. डोळ्यावर आलेले केस ती मागं सारत होती. प्रोद्विग्न तारायुत लोल लोचनाम. स्वकर्ण विभ्राजित. कानातले कुंडल हलत होते आणि कानातल्या कुंडलाची शोभा तिच्या गालावर पडलेली होती. कपोल नीलाल कमंडितान नाम. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं तिचं रूप. आणि ते क्षणात झाडाच्या आडला जायची, क्षणात त्या झुडपाच्या आड जायची. परिपूर्ण स्वरूप तिचं दिसतच नव्हतं. श्लथ दुकुलम कबीरींचे बिच्छुताम. आपल्या केसाला माळलेले जे फुलं होते, त्या फुलात ज्या वेणी होती, त्या वेणीतले फुलं खाली गळत होते, पडत होते. आणि सब्रीड हातिम वम करेण बलगुना. ब्रीड हाच या ठिकाणी लज्जायुक्त अशा पद्धतीने ती इकडं तिकडं पाहत होती. आणि तेवढ्यात वाम करेण बलगुना, मोठ्या अत्यंत लीलेने आपल्या डाव्या हाताने, उजव्या हाताने तर चेंडू खेळत होती आणि डाव्या हाताने आपल्या केसांच्या बटा बाजूला सारत होती. विनिघ्नती मन्य करेण कंदुकम विमोहयतीम जगदात्म मायया. या ठिकाणी भगवंताचं वर्णन केलेलं आहे. जगदात्म माया. भगवंतांनी सगळी माया या ठिकाणी पणाला लावली आपली. आणि मोठ्या प्रेमळ पद्धतीने ती कटाक्ष टाकत होती. तिचे हाव भाव, कटाक्ष, तिचं चालणं, तिची चपलता, तिच्या सगळ्या अंगाच्या हालचाली, त्याची विभ्रम. त्याचप्रमाणे हळूच तिने वायूला आज्ञा केली भगवंतानी आणि त्या वायूने तिचं वस्त्र बाजूला करायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात मोठा कटाक्ष तिने टाकला महादेवाकडे. तांबीक्ष देव इथे कंदुक लीलये लशत. कंदुक खेळत खेळत, तो चेंडू खेळत खेळत एक तिरपा कटाक्ष महादेवाकडे टाकला. महादेव तिच्याकडे बघू लागले. अरे ही कोण आहे, माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकते, कदाचित माझ्यावर भाळलेली तर नसेल.
म्हणून महादेव तिथून पळाले, निघाले. पार्वतीच्या जवळ बसलेले होते, भूतगण बसलेले होते बाजूला. पार्वती म्हणते, अहो अहो महादेवा चाललात कुणीकडं? अहो थांब ग थांब, ती कोण एकदा बघून येतो. म्हणून महादेवाला तर स्वतःचंही भान नव्हतं. पळाले तिच्या मागं. त्यांची लंगोटी कुठं पडली कळलं नाही. तांबीक्ष देव इति कंदुकले लषत क्रीडा स्फुटस्मित विसृष्ट कटाक्षमुष्टाः कटाक्षमुष्टाः. तिच्या एका कटाक्षाने त्यांचं सगळं भान हरपलं, बेभान झाले आणि निघाले. स्त्री प्रेक्षण प्रतिसमीक्षण विभलात्मा. त्या स्त्रीकडे पाहून, त्या ललनेकडे पाहून, त्या मोहिनीकडे, मोहिनी रूपाकडे लक्षातच नाही आलं की भगवंतानी हे रूप धारण केलंय म्हणून. तिने सगळे आपल्या स्वतःच्या ज्ञान, त्याचप्रमाणे आसपासचं पार्वती बसलेली आहे किंवा भूतगण बसले याचं देखील भान राहिलं नाही. स्वगणांश वेद, स्वगणांश आपले गण बाजूला बसलेत याची देखील भान नाही म्हणे. तस्या करागरा सतुकंद कोयदा. आणि ती तर काय इतकी चपल होती की कधी या झाडाच्या आड लपायची, कधी त्या झुडपाच्या आड जायची. तेवढ्यात महादेव तिच्या मागं आणि ती पुढे पळते. ती पुढे पळते, महादेव तिच्या मागे आहेत. गतो विदूरम असं करत करत लांब गेले. पार्वतीने हाक मारली 2-4 वेळेला, अहो महादेवा, अहो शंकरा, अहो देवाधिदेवा, कुणीकडे निघालात, अहो पतिराजा. पण त्यांचं लक्षच नव्हतं. तिने असं दाखवलं की माझं लक्षच नाहीये कोण आलं. फक्त एक ती ससूत्रम लघुमारुतो हरत. या ठिकाणी भागवतकारांनी जे वर्णन केलं तेवढंच सांगतो, मनचा एक शब्दही सांगणार नाही. वासस ससूत्रम लघुमारुतो हरत. वायूला आज्ञा केली, माझं वस्त्र जरा बाजूला कर, आणि वस्त्र बाजूला झालं. भवस्य देवस्य किला अनुपश्यतः. महादेवाच्या समक्ष तिचं वस्त्र बाजूला गेल्याबरोबर महादेव तेवढ्यात इतके बेभान झालेले होते की आता सर्वस्व विसरले. आपलं ज्ञान, आपलं तप हे सगळं त्यांचं विसरून गेलं. एवं ताम रुचिरापांगिम दर्शनिन्या मनोरमाम दृष्ट्वा तस्या मनश्चक्रे विषजंत्या भव केलं. अहो, ज्या महादेवानी विषप्राशन केलं, ज्या महादेवानी एवढे तपश्चर्या केली, ज्या महादेवानी मदन जाळला आणि त्यांनी या मोहिनीने भगवंता महादेवाचं मन हरण केलं. तया अपहृत विज्ञात स्मरविह्वला. आणि इतके स्मरविह्वल झाले, इतके मदनविह्वल झाले, इतके कामातूर झाले की निर्लज्ज होऊन तिच्या मागे धावू लागले. आणि धावता धावता तामन बगच्छत भगवान भव प्रमुषेद इंद्रिया. एका झाडाच्या आड ती गेली. गेल्याबरोबर महादेवाला असं वाटलं की आता बरोबर आपण टप्प्यात आलो, तिला पकडावं. तिला पकडण्यासाठी जवळ आले खरे, ती एका झाडाच्या आड लपली आणि महादेवानी एकदम तिच्या वेणीच हातात आले, तिचे केसच हातात आले, तिचे केस धरले महादेवानी. कामस्यच वशम नीतः करुण म्हणून युथ पहा. एखाद्या हत्तीने ज्याप्रमाणे हत्तीनीच्या जवळ जावं त्याप्रमाणे महादेव गेले आणि सोनू व्रजाती वेगेन गृहीत्वा निश्चितीं स्त्रियम केशबंध उपानीय बाहुभ्याम परिशस्वजे. तिचे केस धरून तिच्या जवळ गेल्याबरोबर तिला गाढ आलिंगन द्यावं म्हणून आलिंगन दिलं आणि डोळे झाकले महादेवानी. डोळे झाकले. त्यांना वाटलं की ही स्त्री आपल्या बाहुपाशात आली म्हणून मोठा आनंद झाला. डोळे झाकले, तेवढ्यात क्षणात डोळे उघडले. सोपगुडा भगवता. आणि डोळे उघडल्याबरोबर त्यांना भगवान विष्णू दिसले. विष्णू म्हणले, महादेवा हे काय? बाबा बाबा देवा आपण. आणि मग मात्र खजील झाले. मग खजील झाल्याबरोबर विष्णू म्हणाले, अहो महादेवा, अहो ते राक्षस होते ते भुलले. ते म्हणे, अहो राक्षस कशाला, मी देखील आपल्या रूपाला भुललो. या वेळेला महादेवाच्या पासून जे या ठिकाणी रेतस्खलन झालं त्यांच्यापासून अनेक सोन्याच्या आणि चांदीच्या खाणी निर्माण झाल्या. तस्यानुधावतो रेतस्कंदस्का मोघरे तसा शिष्मणो युधपस्येव वासिता मनुधावता. धावता धावता ज्या ज्या ठिकाणी हे पडलं रेत त्या त्या ठिकाणी हे सोन्याच्या आणि चांदीच्या खाणी निर्माण झाल्या. यत्र यत्रापतम मह्याम रेतस्य महात्मनः तानी रूप्यसे हेमनश्च क्षेत्राण्यासन महीपते. आणि महादेव खजील झाले. महादेव लाजले, परत आले. आणि मग मात्र विष्णूंनी त्यांना सांगितलं, देवा हे महादेवा, आता मात्र तुम्ही माझ्या या स्त्री रूपाला मोहित झालात. यन्मे स्त्री रूपमया स्वैरम मोहितोप्यंग मायया. माझ्या मायेला तुम्ही भुललात, परंतु आता मात्र इथून पुढे तुम्ही कोणाच्याही मायेला भुलणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी वरदान देतो
की आता कोणत्याही मायेला, कोणत्याही स्त्री रूपाला आपण भुलणार नाही. आता इथून पुढे मात्र कोण उमेती तरेन मायाम विषक्त स्वदृते पुमान ताम स्थान विसृजतीं भावान दुस्तरात्मकृतात्मभिः संयम गुणमयी माया न त्वाभिर्भविष्यति. आता मात्र माझ्या गुणमयी मायेने तुम्ही कधीच भुलणार नाहीत. मया समेता कालेन कालरूपेण भागशः. त्याप्रमाणे आता आपल्याला कुणी भुलू शकणार नाही. अशा प्रकारचं वरदान भगवंतांनी दिलं आणि भगवान तिथं अंतर्धान पावले. ज्याप्रमाणे महादेव, पार्वती, भूतगण सगळे पुन्हा परत आले, त्याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं. त्या भगवंताचं अलौकिक वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. इथे फार महत्त्वाचा शब्द वापरला आहे, तो म्हणजे यदुत्तम श्लोक गुणानुवर्णनम समस्त संसार परिश्रमापहम असद विषय मंघ्रीम भावगम्यम प्रपन्नाम. या अध्यायाच्या शेवटी जे भगवंताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. असद विषय मंघ्रीम भावगम्यम प्रपन्नाम. या ठिकाणी असद विषय मंघ्रीम, ज्या भगवंतांनी मोहिनी रूप धारण केलं आणि अमृत हे देवालाच प्राप्त करून दिलं. कशामुळं हो, तर ते म्हणतात देव हे भावभक्तियुक्त होते आणि जे भावभक्तियुक्त असतात त्यांनाच ईश्वर प्रसन्न होतो. असद विषय मंघ्रीम, जे असद विषयाच्या नादी लागलेले आहेत, जे असद विषयाच्या म्हणजे खोट्या विषयाच्या नादी लागलेत त्यांना भगवान प्रसन्न होत नाही. जे सद्विषय म्हणजे भगवंताच्याच नादाला आहेत, जे भगवंताच्याच चरणकमलाशी रत आहेत त्यांनाच भगवान प्रसन्न होतो. म्हणून विषय मंघ्रीम असद विषय मंघ्रीम भावगम्यम प्रपन्नाम. जे भावगम्य आहे, भगवान हा भावगम्य आहे. भावगम्य म्हणजे भावनेनेच प्रसन्न होणार आहे. भाव तेथे देव असं आपण म्हणतो. कपट युवती वेशो मोहयन यस्सुरारे. भगवंतांनी कपट म्हणजे अत्यंत लीला करून दाखवली. युवती वेश घेतला, खोटा कपटाने घेतला, खोटा घेतला, पण मोहयन्य सुरारे, केवळ असुरांना त्या ठिकाणी मोहिनी पडली. आणि तमहम अपसृतानाम कामपूरन नतोस्मी. या ठिकाणी भगवंताला एक नवीन विशेषण वापरलंय. कोणतं? कामपूरम नतोस्मी. कामपूर म्हणजे कामना परिपूर्ण करणारा. हा कामना परिपूर्ण करणारा भगवंताचा हा स्त्रीवेश कामना परिपूर्ण करणारा आहे. भगवंताच्या या स्त्रीवेशामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या कामना परिपूर्ण झालेल्या दिसतात. कारण या मोहिनी रूपाचं विवरण जो ऐकतो त्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण होतात. ह्या भगवंताचं मोहिनी रूप जे वर्णन केलेलं आहे तो जो ऐकतो त्याला कशाचीच मोहिनी पडत नाही. आपल्याकडे नेवासा म्हणून जे गाव आहे, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचं लेखन केलं, त्या नेवाशाला मोहिनीचं मंदिर आहे. म्हणजे मोहिनीची कथा त्या ठिकाणी घडलेली आहे असं त्या ठिकाणचे गावकरी सांगतात. त्या ठिकाणचा तशा प्रकारचा लोकसमज आहे. त्याप्रमाणे हे मोहिनी मंदिर नेवाशाला आपल्याला दिसतं. ही मोहिनीचं रूप भगवंतांनी तिथे प्रगट केलं आणि शंकराला देखील आपल्या मोहिनीची मोहिनी कशी पडू शकते हे दाखवलं. असद विषय मंग्रीम भावगम्यम प्रपन्ना नमृत ममरवर्याम नाशय सिंधुमथ्यम कपट युवती वेशो मोहयन्य सुरारीम स्तमहम उपसृतानाम कामपूरन नतोस्मी. त्या भगवंताला कामपूर म्हटले, जो सर्व प्रकारच्या कामना परिपूर्ण करणारा, सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ण करणारा जो भगवान आहे तो स्त्री वेशामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या इच्छा परिपूर्ण करतो. आणि या दृष्टीने या भगवंताला नमस्कार केलेला आहे. असद विषय, जो असद विषयाच्या नादी लागतो त्याला कधीच अमृत प्राप्त होत नाही. जो असद विषयाच्या नादी लागतो त्याला कधीच भगवान प्रसन्न होत नाही. पण भावगम्यम, भगवान कसा आहे तर भावगम्य म्हणजे भावनेने प्रसन्न होणारा. आपल्याला ज्ञानेश्वरांनी एक शब्द वापरला आहे माऊलींनी की भाव, या ठिकाणी भाव असेल तरच आपल्याला ही गोष्ट कळते. तेथे भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे असा एक शब्द माऊलींनी वापरला आहे. भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. जो भावज्ञ असेल त्याला चिंतामणी दिसेल आणि जो भावज्ञ नसेल त्याला दगड दिसेल. पहा तुम्ही, साधी गोष्ट आहे. दगड, चिंतामणी सुद्धा दगडच आहे, पण जो भावनेने पाहतो त्याला त्या चिंतामणी म्हणजे दगडामध्ये सुद्धा चिंतामणीत्व येतं. आणि जो भाव रहित पाहतो त्याला चिंतामणी सुद्धा दगडच वाटतो. कारण काय? कारण हेच आहे. आपल्याला माहिती आहे उदाहरण की रामदास स्वामींच्या बद्दल असं सांगतात की रामदास स्वामी एकदा ज्या भाद्रपद षष्ठी त्या ठिकाणी मंगळवार म्हणजे ज्याला आपण
ही कपिलाषष्ठीचा योग म्हणतो. कपिलाषष्ठीचा योग फार दुर्मिळ आहे. कपिलाषष्ठीचा योग कधी येतो तर मंगळवार पाहिजे, भाद्रपद महिना पाहिजे, कृष्ण पक्ष पाहिजे, त्याचप्रमाणे रोहिणी नक्षत्र पाहिजे. या अशा 6 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा कपिल षष्ठी पाहिजे. म्हणजे षष्ठी पाहिजे, भाद्रपद महिना पाहिजे, कृष्ण पक्ष पाहिजे, मंगळवार पाहिजे, रोहिणी नक्षत्र पाहिजे आणि हा वैधृती हा योग पाहिजे. तर आपल्याला हा कपिलाषष्ठीचा योग येतो असं म्हणतात. तेव्हा हा कपिलाषष्ठीचा योग एकदा आलेला असताना रामदास स्वामी स्नानासाठी गेले आणि म्हणले, अहो मला मंत्र सांगा ना, म्हणले आंघोळीचा, मी आता डुबकी मारतो, मला मंत्र सांगा. बाकीचे ब्राह्मण होते, म्हणले अहो हा जोगड्या काय देणार आहे आपल्याला, बाकीचे लोक आपल्याला दक्षिणा देणार आहे, चला तिकडं. परंतु एक ब्राह्मण म्हणला, नाही सांगतो मी, चला. मग त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. यांनी डुबकी मारली. डुबकी मारल्याबरोबर आतमधून एक दगड काढला रामदास स्वामींनी आणि तो दगड त्या ब्राह्मणाला दिला. घ्या म्हणले हे हा दगड. ते म्हणले दगड? हो म्हणले, हे माझी दक्षिणा आहे. म्हणले काही हरकत नाही महाराज, तुम्ही दिलेला दगड देखील मी सन्माननीय मानतो, मी तो प्रत्यक्ष परीस मानतो. आणि तो खरंच परीस होता. तो घरी आला. घरी आल्याबरोबर त्याचं पूजन केलं. बायकोला सांगितलं, हे बघ मला रामदास स्वामीने हा दगड दिलाय, असू द्या म्हणले, देवघरात ठेवा. आणि देवघरात दगड ठेवला आणि तो परीस होता. परीस तो ज्याला हात स्पर्श होईल लोखंडाला त्याचं सोनं होऊ लागलं. शेजारचे पाजारचे ब्राह्मण म्हणू लागले, हा यांनी तर परीस कुणी दिला हो म्हणले, रामदास स्वामींनी. चला म्हणले रामदास स्वामीकडं. सगळेजण रामदास स्वामीकडे निघाले, मोठमोठे दगड घेऊन निघाले. म्हणजे रामदास स्वामी म्हणले, हो कशाला मला मारायला आलेत का काय एवढे दगड घेऊन डोक्यावर? ते म्हणले, अहो नाही म्हणले महाराज, अहो आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला काल मंत्र सांगितला नाही, तुम्ही त्याला परीस दिला. म्हणले आम्हाला द्या ना, आमच्या या दगडाला हात लावा, म्हणजे आमच्याकडे मोठाले परीस होतील. रामदास स्वामी म्हणले, त्याला कपिलाषष्ठी यावी लागते. तेव्हा कपिलाषष्ठी आली तरच तुम्हाला हा योग प्राप्त होतो, नाहीतर प्राप्त होत नाही. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की कपिलाषष्ठीचा योग कधीही सांगता येत नाही. माणसाने नेहमी चांगलं वागावं, म्हणजे दगडाला देखील या ठिकाणी परिसत्व प्राप्त होतं. आणि जर भाव नसेल तर मग परीस देखील आपण दगड म्हणून फेकून देतो. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं. आणि पुढे या भगवंतानी भावयन म्हणून तिथे शब्द वापरलाय की जो भावगम्यम प्रपन्ना, भावगम्य, भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. जर भावज्ञ आपण असू, आपण भाव जाणणारे असू, तर आपल्याला चिंतामणी म्हणजे प्रत्यक्ष परिसाचा गुण प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आहे. अहो जर आपण एखाद्या गुरुनी दिलेला मंत्र, तो मंत्र म्हणजे काय हो, साधा शब्द आहे. हो, मंत्र म्हणजे शब्दच असतो, पण त्याला मंत्रात्मकता असते. त्याच्या मागे गुरुचा ज्या परंपरेचा विश्वास असतो. जर विश्वास आपण सोडला तर मग ते साधे शब्दच आहेत. पण मंत्र म्हणून आपण जेव्हा त्याच्यावरती श्रद्धा ठेवतो तेव्हा श्रद्धा हीच आपल्याला फलदायक होते. म्हणून असं म्हणतात की श्रद्धा हीच फलदायक आहे, विश्वासा फलदायक आहे, किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम. हे जे सगळे संदर्भ आहेत ते यासाठी आहेत. म्हणून जशी आपण श्रद्धा ठेवावी तसं आपल्याला फळ मिळतं. म्हणून फल हे तू क्यत्वात आपल्या पुढच्या सप्तमस्कंदात त्याचं विवरण येणार, अष्टमस्कंदामध्येच त्याचं विवरण येणार आहे की फल हे तू क्यत्वात. श्रद्धा जशी असेल त्याप्रमाणे फळ प्राप्त होतं. श्रद्धानुरूपम फल है तू क्यत्वात. श्रद्धानुरूपच फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तुम्ही जशी श्रद्धा ठेवाल तसं फळ. जर श्रद्धा नसेल तर फळ मात्र प्राप्त होत नाही. पण आपल्याला फळ प्राप्त व्हायचं असतं पण श्रद्धा नको असते. आपल्याला फळ प्राप्त व्हावं वाटतं पण कर्म नको वाटतं. फळ प्राप्त व्हावं वाटतं पण देरे हरी पलंगावरी प्राप्त व्हावं वाटतं. ते म्हणतात ते शक्य होत नाही. म्हणून भावगम्यम प्रपन्नाम असा शब्द या ठिकाणी फार मार्मिक वापरला आहे. यानंतर त्या 13व्या अध्यायामध्ये, या अष्टमस्कंधाच्या 13व्या अध्यायामध्ये शुकाचार्यांनी या मनूचं वेगवेगळ्या प्रकारच्या मन्वंतराचं विवरण केलेलं आहे. आता यापूर्वीच्या मन्वंतराचं वर्णन आपण पाहिलं. पहिला स्वयंभुव मनू, दुसरा स्वारोचिष मनू, तिसरा उत्तम, चौथा तामस ज्यामध्ये गजेंद्राची कथा झाली, त्यानंतर रैवत मन्वंतर, मग चाक्षुष मन्वंतर, ज्या चाक्षुष मन्वंतरात समुद्र मंथनाची कथा झाली. आता जो चालू आहे तो वैवस्वत मन्वंतर. हा कोणता आहे वैवस्वत मन्वंतर? तर विवस्वान नावाचा जो होता त्याचा श्राद्धदेव हा पुत्र हा मनू झाला. श्राद्धदेव हा मनू झाला. विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा मनू आहे.
सध्या चालू आहे तो मन्वंतर श्राद्ध देवाचं आहे. त्याला इक्ष्वाकू, नभग, दृष्ट, शर्याती, करुष, पृषध्र आणि वसुमती इत्यादी 10 मुलं होती. यांचं वर्णन नवमस्कंधात येणार आहे, त्याचा आपण विचार नंतर करू. इक्ष्वाकू वंश आपल्याला माहिती आहे, रामचंद्राचा वंश इक्ष्वाकू आहे. त्यानंतर नभग आहे, त्यापासून नाभाग झाला, पुढे अंबरीश झाला वगैरे वर्णन पुढे येणारच आहे. त्यानंतर मुचुकुंद झाला, त्याचं वर्णन दशमस्कंधात आहे. त्यानंतर दृष्ट, त्यानंतर शर्यातीचं वर्णनसुद्धा पुढच्या नवमस्कंधात येणार आहे, कारण त्याची मुलगी ही जी आपल्याला जिच्यापासून पुढे अत्यंत सुंदर विवरण जिचं करण्यात आलेलं आहे, ज्या कुमारीचं वर्णन, ती कथा शर्यातीच्या मुलीची आहे. याप्रमाणे नंतर करुष, पृषध्र, वसुमती इत्यादी 10 मुलं त्यांचे झाले. आणि त्यानंतर आदित्य कोण कोण आहेत या आपल्या वैवस्वत मन्वंतरात? आदित्य कोण आहेत तर वसु, रुद्र, वैश्वदेव, अश्विनी कुमार, ऋभू इत्यादी आदित्य आहेत आणि ऋभू इत्यादी देवगण आहेत. त्यानंतर आजच्या सध्याच्या वैवस्वत मन्वंतरामध्ये सप्तर्षी कोण आहेत तर कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भरद्वाज हे सप्तर्षी आहेत. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे सध्याचे सप्तर्षी आहेत. आणि याच मन्वंतरामध्ये कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामनाचा अवतार झालेला आहे. म्हणून याच मन्वंतरातला हा वामनाचा अवतार आपल्याला खूप जवळचा आहे, कारण या मन्वंतरात झाला आहे. यानंतर पुढच्या मन्वंतराचं सुद्धा विवरण त्यांनी केलेलं आहे, त्याचं या ठिकाणी थोडक्यात विवरण मी सांगतो. म्हणजे पहा किती दिव्यदृष्टीचे लोक असतील हे. पुढचे मन्वंतर, मन्वंतर म्हणजे 1000 चतुर्युग जेव्हा जातात तेव्हा एक मन्वंतर होतं. 1000 चतुर्युग म्हणजे 4 चौकड्या, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 1000 वेळेला जेव्हा जातात त्यावेळेला एक मन्वंतर होतं. अशा पद्धतीचे 14 मन्वंतर होतात, 14 मनू होतात. आणि तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो, ती ब्रह्मरात्र म्हणतात त्याला, तेवढीच त्याची रात्र आहे. याप्रमाणे पुढच्या मन्वंतराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की पुढे सावर्णी मनू होईल. म्हणजे आताचं जे मन्वंतर झालं ते मन्वंतर संपेल, पुढे काय होईल आपल्याला माहीत नाही, पण पुराणामधून लिहून ठेवलेलं आहे कशा प्रकारचा प्रलय होणार आहे काय नाही. त्यानंतर सावर्णी मनू होईल. या सावर्णी मनूमध्ये इंद्रपद मिळेल बळीला. भगवंतांनी शब्द दिलेला आहे की या पुढच्या मन्वंतरात तुला मी इंद्र करणार आहे, तोपर्यंत तू सुतल लोकात राहा, मी तुझं संरक्षण करीन. आणि याप्रमाणे पुढच्या मन्वंतरात इंद्रपद हे बळीला मिळणार आहे. यामध्ये निर्मोक, विरज, सुतपा इत्यादी देव राहतील. त्यानंतर दक्ष सावर्णी हा मनू होईल, हा वरुणाचा पुत्र राहील. त्यावेळेला अद्भुत नावाचा इंद्र होईल आणि ऋषभ अवतार भगवंताचा होईल. त्यानंतर ब्रह्मसावर्णी हा मन्वंतर होईल, त्यामध्ये भूरिषण इत्यादी पुत्र होतील आणि सुकृत, त्याप्रमाणे जय इत्यादी सप्तर्षी राहतील. म्हणजे प्रत्येक वेळचे सप्तर्षी वेगळे आहेत, प्रत्येक वेळचे देव वेगळे आहेत, प्रत्येक वेळचे इंद्र वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. आणि शंभू हा इंद्र होईल, विश्वक्सेन अवतार भगवान धारण करतील. त्यानंतर धर्मसावर्णी हा मनू होईल, त्यामध्ये वैधृती हा इंद्र होईल आणि भगवान धर्मसेतू हा अवतार धारण करतील. त्यानंतर रुद्र सावर्णी हा मनू होईल, मग त्यामध्ये ऋतधामा हा इंद्र होईल आणि भगवान अवतार धारण करतील. आणि त्यानंतर देवसावर्णी हा मन्वंतर होईल, तेव्हा दिवसपती हा इंद्र होईल आणि योगेश्वर भगवान धारण करतील अवतार. आणि त्यानंतर इंद्र सावर्णी हा 14वा मनू होईल आणि तिथे शुची नावाचा अवतार भगवान धारण करतील. ज्याप्रमाणे 14 म्हणजे पुढच्या सध्याचं 7वं मन्वंतर आणि पुढचे राहिलेले 7, याप्रमाणे या 14 मन्वंतराचं विवरण त्यांनी केलेलं आहे. आणि हे करताना सावर्णी, दक्ष सावर्णी, त्याचप्रमाणे ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी इत्यादी मन्वंतराचं विवरण केल्यानंतर त्या ठिकाणी राजाने प्रश्न उपस्थित केला की मन्वंतरेषु भगवान्यथा मन्वादयस्त्वमे यस्मिन् कर्मणि येन नियुक्तास्तद्वदस्त्वमे. आणि त्या मन्वंतराचं वर्णन केल्यानंतर राजाने प्रश्न केला, तुम्ही आता म्हणालात की याच मन्वंतरामध्ये म्हणजे या आपल्या वैवस्वत मन्वंतरात भगवंतांनी अदितीच्या पोटी आणि कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन अवतार धारण केला असं म्हणालात. कशासाठी वामन अवतार धारण केला आणि त्यावेळेला बलीला या सुतल लोकात टाकलं असंही तुम्ही मला सांगितलं, तर मग असं का घडलं? राजांनी प्रश्न उपस्थित केला. बले पदत्र यंभूमे कस्मात धरीर याचत.
त्या राज्यामध्ये यज्ञाच्या वेळेला जाऊन 3 पावलं जागा मागितली असं म्हणतात. का बरं? एवढा भगवान त्रैलोक्याचा स्वामी आणि त्यांनी एखाद्या दरिद्र्याप्रमाणे, अहो ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं ना, राजयाची कांता काय कोरान्न मागे. राजाची कांता, राजाची पत्नी काही कोरान्न मागत फिरेल का? भीक मागत फिरेल का? अहो राजाची बायको कधी भीक मागत फिरेल का? नाही. ती कधी भिकाऱ्यासारखं फिरेल का? नाही. मग देव एवढ्या त्रैलोक्याचे बले पदत्र यंभूमे कस्मा धरिरयाचत भूतवेश्वर कृपण बल्लब्धार्थोपी पबंधनम. आणि बळीला जागा मागितली, 3 पावलं जागा एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे मागितली आणि ती दिल्यानंतर सुद्धा बळीला बांधलं म्हणे. हे का घडलं असं? हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य राजा परीक्षित जे आख्यान सांगतील, या ठिकाणी प्रत्यक्ष वामनाचा जो जन्म सांगतील. आज एकादशी आहे आणि उद्या द्वादशी आहे, म्हणून आपण योगायोगाने द्वादशीला वामन जन्म करूया. म्हणून उद्या वामनाचा जन्म होईल आणि वामन बळीच्या दरबारात कसे जातील याचे विवरण होईल. या ठिकाणी आपण आजचं विवरण थांबूया. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.